हा बोल माझे काय काम काढलं कशासाठी आला होता? काय नाही ते तुम्ही बिअर शॉपी चालवाय देणार आहे असं ऐकलं, म्हणलं घ्यावी चालवाय. हा द्यायचंय की. अरे सगळी कामं आता स्वतःला सांभाळता येत नाही एकट्याला, म्हणून विचार केला की बिअर शॉपमध्ये एखादा पोरगा ठेवायचा किंवा कोणी चालवायला घेत असेल ना त्याला द्यावं. मग मी घेतो की चालवाय. हो का? मग पगारावरती राहतो का 5 लाख रुपये देऊन दुकान चालवतो? पगार नको, मीच चालवतो, पण 5 लाख म्हणल्यावर जरा 10-15 लाखाचं ते बिअर शॉपी आहे. माल आहे 10-15 हजाराचं, त्याच्यामध्ये सगळं भरलेलं दुकान तसंच द्यायचंय चालवायला. बघ 5 लाख रुपये काय जास्त वाटतंय? जास्त नाही, पण आता लगेच द्यायला जमायचे नाहीत त्याच्या. अरे काय हे काय भाजीपाल्याचं दुकान आहे भाई 5-50 हजाराला भेटायला? काय म्हण्या बरं ठीक आहे, 5 लाख रुपये नाही ना, 2 लाख रुपये दे आणि जे काय होईल ते आपल्या दोघांमध्ये 50-50. 2 लाख रुपये तरी आहे का नाही द्यायला? हे जमतंय की 2 लाख जमतील, उद्याच देतो 2 लाख. हा आणि एकदा का दुकान तुझ्या ताब्यात दिलं ना तर मग स्वतःच्या दुकानासारखं सांभाळायचं. मग माझ्या त्याच्यात काय नाही, बरं का? हा त्याची काळजीच करू नका, स्वतःचं दुकान असल्यासारखं सांभाळणार. चला येतो. ए अगं ऐकलं का? अगं चहा बी काय हाय का नाही? नाही नको, चहा नको, येतो मी. अरे मला थांब की चहा पिऊन जा. अहो आता परत येतो, पैसे घेऊन आल्यावर चहा पिऊन जातो. अच्छा ठीक आहे, चल येतो. हा पण निले आहे का? हा आहे ना. काय सांग आहे का? बोलव. आहे निले बाहेर ये. म्हणे काय बाबा निले, अय निले, निले माने बोल की. काय म्हणतो? सर 50,000 आहेत का? अरे याडा बिडा झाला काय? 50,000 माझ्याकडे असते तर मी तुझ्यासोबत काय हिंडलो असतो रे. हा बघ की, देतो महिन्यात परत. कशाला लागते? आता रामदास पवार नाही का, त्याचं काय? बिअर शॉपी चालवाय द्यायची म्हणतोय, घ्यावी म्हणलं चालवाय. नाही लागा, माझ्याकडे नाही तेवढे पैसे, आणि असते ना तुला 0 मिनिटात दिले असते. आईला काय करावं काय कळा ना. बरं जाऊ दे, येतो मी. हा मला ऐक की, ते गोप्या नाही का, त्याच्याकडे बघ, त्याच्याकडे असते ते दिल. बघतो, पण बघतो काय म्हणते. बघ बघ. हॅलो, हां कैलास भाऊ, मनोज बोलतोय. जरा पैसे पाहिजे होते, 50,000. नाही होय? बरं ठीक आहे, काय नाही. हां हां जरा पैसे लागत होते, किती पाहिजे? 50,000. परत कधी देणार? 1.5 महिन्यात देतो की परत. प्रथम पाहतो. हां किती आहेत? दर हे 10 आहेत. 10 आहे का? हां पण 1.5 महिन्यात परत रिटर्न पाहिजेत. बाकीचे पैसे? बाकीचे पैसे रोहितकडे पाठवून देतो थोड्या वेळात. हां बरं चालतंय. चालेल, येऊ का? बाकीचे थोड्या वेळात तुला पाठवून देतो. होय होय. ना एक बोलायचं होतं. बोल तरी काय बोलायचं होतं? ते रामदास पवारची चौकातली बिअर शॉपी नाही का, ती चालवाय घ्यायची. ते नाम्याच्या पलीकडून आहे ते दारूचं दुकान, ते रामदास पवार चालत होतं, त्याचं काय झालं?
ते चालवत होता पण त्याला बाकीच्या कामांनी जमत नाही ना आता ते दुसऱ्याला देतोय चालवाय घ्यावी म्हणलं चालवाय. आता मग असं उद्योग करण्यापेक्षा दुसरं चांगलं काहीतरी कर ना. का ते एवढंच उद्योग आहे तुला दारू दुकान चालवायचं? आहे का तुम्हाला तर काही कौतुकच नाही लेकराचं. काय करायचं म्हणते लेकरू तर तुमचा मोडता आहेच का मधी. मी कशाला मोडता घालू? काय करायचं करा तुम्ही. काय सांगू नका मला. अहो नवीन दुकान नाहीये हम्म, पहिलंच दुकान चालवाय घेतोय हम्म. आणि जो तो ज्याच्या त्याच्या मर्जीने येत असतो दारू प्यायला. बघू बाबा तुझ्या हिशोबाने तुला काय करायचं ते कर. मला काय नको सांगू तेव्हा. करणारच आहे पण त्याला पैसे लागतायत. पैसे तर द्या. आहे का आता तू धंदा करणार आणि पैसे मला मागणार. पैसे विषय काय नाही तुझं. तू काय करायचं ते कर. मला नको सांग काय. किती पैसे? लाखभर लागतात. लाख रुपये? म्हणजे तसं 2 लाख लागतात. 2 लाख? लाखभर मी करतो बाहेरून गोळा. मला वाटलं 10-20 हजार रुपये लागत असतील तर दिले असते. बघ तुझं तू काय सांगू नको. आणि पैसे काय झाडा तोडायचे का रे? दुसरं तू माझ्याकडे ठेवायला दिले तर ते पैसे मागवतो. काय चालेल तुमच्या तुम्हाला नाही मागायचे मग कुणाला मागायचे? 1-1.5 महिन्यात देतो की तुमचे पैसे परत. पैसे काय नाही मिळायचे. ते दिले ठेवू. आहे का? अहो ओ आधी म्हणायचे काय काम नाही करत आता करतो ते ह्यांना बघवा ना. कसं करायचं? राहू दे मीच नाही जेवण. अरे ते पण ताट सरकून गेले आणि तू पण असं भरलं ताट सरकून नाही बाळा. घे खा गुमान खा. गुमनच खातोय. हे आहे सांग ना नानांना पैसे द्यायला. अरे तू असं राग केल्यावर नाना पैसे देणार आहे का? तू बी आता त्यांच्याकडे बोलायला लागली का? अगं तुमच्याकडे नाही मागणार तर कोणाकडे मागणार मी पैसे? ठीक आहे बघते मी काहीतरी. होय किती 1 लाख रुपये पाहिजेत? हे बघ मी तुला देते बघ पैसे. हां पण नानाला कळायच्या आत पैसे परत कर. होय तुला महिनाभर देतो परत. दे खा आता. तर नमस्कार, मी तुमची लाडकी जानू. बरं, आज मी तुम्हाला माझं घर आणि माझ्या घरातली माणसं दाखवणार आहे. सगळ्यात पहिला माझा आवडता मेंबर दाखवते. मम्मी, ए मम्मी, काय ग? हाय कर. हाय. आणि ही माझा जीव आहे बरं का. आणि लय प्रेमळ आणि लय गरीब आहे. झालं तुझं? बरं आता मला जाऊ दे, मला लई काम आहे. राहू दे तुझं ते हाय बाय. जरा तरी बोल ग. बरं जाऊ, आता मी माझा पुढचा माणूस दाखवते. जानू, अय जानू, इथं हवं तू. आला बघा, हा माझ्या आत्याचा मुलगा सुभाष. तो त्याच्या घरी कमी आणि आमच्या घरी सगळ्यात जास्त असते. हा मग जिथं जानू तिथं मी. वेगळं होणारच नाही ना आम्ही. होय, होय. चला मी आता माझा जीव दाखवते. माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा माणूस तुम्हाला दाखवते. हे माझा पप्पा. पप्पा हाय करा. हाय. हे माझं जीव आहेत बरं का. आणि माझं चांगलं वाईट सगळं यांनाच कळतं. होय की नाही पप्पा? आणि ही माझी एकुलती एक लाडकी मुलगी जानू. होय. आणि माझे पप्पा बाहेरनं किती जरी कडक दिसलं ना तर आतनं लय मऊ आहेत बघा. आणि ही माझी छोटीशी फॅमिली आवडली तर नक्की सांग. पप्पा बाय करा. Bye. बाय. नाने, अय नाने, नाने हो, नाने, ए नाने. ए काय आहे ग तुझं? कार मान्या. अय अरे नाने कुठे गेली? तिकडं माळ्यात गेली. जा कुठं म्हणा. अरे उठ ना मान्या. झोपू दे झोप दे. अय मान्या, अय मान्या, अरे उठ ना. काय ग तुझं? मला साखर दे. जा ना घे मग घरात. मला कशाला त्रास देते? उठ इथली. पण तू दे ना. अरे मी कुठनं देऊ? मला नाही माहित कुठे. कुठनं दे म्हणजे? मान्या तुझ्या हातची साखर आहे ना जास्तच गोड लागेल रे. म्हणजे म्हणजे मान्या मान्या ए साखर मान्या. सुमे काय सुमे? मान्या तिथली. चल मला सोडा, माझे केस दुखतात. चल पळ घे. साखर खाती साखर.